विष्णू सहस्त्रनाम अर्थ व विवरण भाग 46। नमो नमः। आज दिनांक 27 फेब्रुवारी 2022। आज अत्यंत पुण्यदायी अशी भागवत एकादशी आहे। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात। या विष्णू गायत्री मंत्राने आपण आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया। मला एका ताईंनी एकादशी संबंधी माहिती सांगायची विनंती केली होती आणि आज तर भागवत एकादशी आहे, तेव्हा एकादशी म्हणजे काय ते आधी जाणून घेऊया। प्रत्येक महिन्याला 15 दिवसाचे 2 पक्ष असतात, शुक्ल आणि वद्य। त्या पक्षातील 11वी तिथी म्हणजे एकादशी, हिला हरिदिनी असेही गोड नाव आहे, कारण ही विष्णूची तिथी मानली गेली आहे। या 24 एकादशींची नावे अशी आहेत। शुक्ल पक्षामध्ये चैत्रापासून कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी। तसेच वद्य पक्षामधील एकादशी अशा आहेत। चैत्रापासून वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला, विजया व पापमोचिनी। एकादशीचे व्रत फार पुण्यदायी समजले जाते। या एकादशा नियमाने करणे, त्या दिवशी विष्णू पूजा करणे, हरिकथा श्रवण करणे हे नित्य व्रत होय। एकादशीस उपवास करावा म्हणजे अन्न ग्रहण करू नये, फलाहार करावा असे सांगितले आहे। दोन्ही एकादशींचा उपवास करणे हा नियम वनातील ऋषीमुनी, वानप्रस्थी वा विधवा स्त्रिया यांना सांगितला आहे, परंतु गृहस्थांना नाही, कारण त्यांना अनेक नित्यकर्मे दररोज करावयाची असतात। किती सूक्ष्म विचार केला आहे ते पहा बरं। उद्यापन करून हे व्रत समाप्तही करता येते। समर्थ रामदास म्हणतात, एकादशी नव्हे व्रत वैकुंठीचा महापंथ, परी रुक्मांगद ऐसा व्हावा निश्चय। एकादशी उपोषणे विष्णुलोकी ठाव घेणे, रामी रामदास म्हणे काय प्रत्यक्ष प्रमाण। आता भागवत एकादशी म्हणजे काय हेही पाहूया। भागवत एकादशी ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी विजया एकादशी, तिला भागवत एकादशी असे म्हणतात, कारण वारकरी संप्रदायात या एकादशीला फार महत्त्व आहे। या दिवशी वारकरी दिवसभर उपवास करतात। हे व्रत पूर्ण श्रद्धा, नियम व विश्वासाने केले जाते। या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, तीर्थस्नान, दान या सर्वापासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही अधिक पुण्य मिळते असे पुराणांतरी सांगितले आहे। अर्थात पुण्य मिळवण्यासाठी इतर कोणालाही त्रास न होता घरच्या घरी आचरावयाचा हा सोपा मार्ग धर्माने सर्वांना दाखविला आहे। याची कुचेष्टा न करता अर्थ जाणून घ्यावा। अर्थातच या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। आपणही नेहमीप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम म्हणून विष्णूंना मनोभावे नमस्कार करूया आणि आता 55व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया। श्लोक 55। व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवः, परर्धि परमस्पष्टस्तुष्ट पुष्ट शुभेक्षणः। अर्थ, शुद्ध स्वरूपाचे ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे। विश्वामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींची वेगवेगळी रचना करून त्यांची व्यवस्था लावणारा,
सर्व भूतमात्र ज्याच्या ठिकाणी उत्तम रीतीने राहतात, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थान देणारा, निश्चल, ज्याचे ऐश्वर्य श्रेष्ठ प्रकारचे आहे असा, ज्याची व्यक्तता अत्यंत शोभिवंत आहे असा, सदा तृप्त असलेला, ज्याचे पोषण उत्तम प्रकारे झाले आहे असा, ज्याचे दर्शन शुभकारक आहे किंवा जो सर्व शुभच पाहतो असा तो परमात्मा. या श्लोकाचा मागील श्लोकाशी अनुबंध आहे. परमेश्वराने सृष्टीचा उद्भव केला हे आपण मागील श्लोकात पाहिल्यानंतर आता त्याने या विश्वाची व्यवस्था कशी लावली हे सांगणारी ही 10 विशेषनामे येथे आली आहेत. त्यांचा अर्थ आता आपण जाणून घेऊया. 384 विशेषनाम आहे व्यवसायः. व्यवसीयते अस्मिन् इति व्यवसायः. शुद्ध स्वरूपाचे ज्ञान हाच ज्याचा निश्चय वा स्वरूप आहे असा तो. शास्त्रश्रवण करून आत्मचिंतनाने हा अहम ब्रह्मास्मी अशा स्वरूपाचा व्यवसाय केला जातो. अनात्मा म्हणजेच अनृत, जड, दुःखात्मक शरीरत्रय होय. मी ब्रह्म आहे हा निश्चय ज्याचा झाला तो व्यवसायी पुरुष जीवनमुक्त ज्ञानी होय. ह्यालाच अनुलक्षून गीतेत व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम असा श्लोक आला आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, पण अस्थिर विचार असलेल्या अविचारी कामनायुक्त माणसांची बुद्धी ही बहुशाखा असते, म्हणजेच पुष्कळ फाटे फुटलेली असते. म्हणून परमात्म्याजवळ जायचे असेल तर आपली बुद्धी ही व्यवसायात्मिका म्हणजेच निश्चयात्मिका व्हायला हवी. तसेच निरनिराळे व्यापार, क्रिया हे करण्यात गढून गेलेला असा तो परमात्मा, असाही व्यवसाय याचा अर्थ लावता येईल. 385 शुभनाम आहे व्यवस्थानः. व्यवस्थाप्यते अनेन इति व्यवस्थानः. विश्वामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींची वेगवेगळी रचना करून व्यवस्था लावून देणारा तो परमात्मा. ही व्यवस्था समाजाला व विश्वधारणेला उपयोगी पडणारी आहे, म्हणून तो व्यवस्थान असा म्हणावयाचा. गुणकर्म विभागशः प्रत्येकाला गुण आणि तदनुसार कर्मे वाटून देऊन ही व्यवस्था लावण्यात आली आहे. स्वाभाविक आचरणाला व्यवस्था म्हणावयाचे. चातुर्वर्ण्य या तत्वावर आधारलेले आहेत हे आपण सर्वांनी ध्यानी घ्यावे आणि म्हणून ती व्यवस्था आहे, जात नाही, जन्मावर आधारित नाही. परमात्मा विवेकदृष्टी देऊन धर्मसंस्थापना करीत असतो. जो हा विवेक सोडून वागतो तो दुःख पावतो, धर्माचरणाने सुखी होतो. हेच व्यवस्थापन, म्हणून परमात्मा हा व्यवस्थान म्हणावयाचा. 386 शुभनाम आहे संस्थानः. सर्व भूतमात्र ज्याच्या ठिकाणी उत्तम रीतीने राहतात तो संस्थान. व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः ही क्रमिक पदे एकच विचार सूचित करतात. प्रथम एखाद्या कार्याचा निश्चय होतो, त्यानंतर त्या कार्याच्या साधनांची व्यवस्था करावी लागते आणि शेवटी ते कार्य संपादून संपन्न केले जाते. आज आपण संस्था, संस्थान या पदांचा काही वेगळाच आशय समजतो, परंतु त्या संस्थेशी वा संस्थानांशी या परमात्मवाचक संस्थान पदाचा संबंध नाही. परमात्मा या समस्त संसाराला स्थान देतो, आपल्या ठाई विराम देतो, म्हणून तो संस्थान म्हणावयाचा. परमात्मा हा या संसार वृक्षाचा फलभूत होत साता
परिणती परिसमाप्ती देणारा म्हटला आहे. सर्वविध प्रस्थान हे ज्ञानात म्हणजे अर्थात आत्मज्ञानातच परिसमाप्त होते, म्हणजे सफल होऊन संस्थित होते. अशा प्रकारे कर्ममात्राला संपूर्ण संपन्न करणारा असा तो परमात्मा संस्थान होय. 387वे शुभनाम आहे स्थान 10. परमात्मा हा सर्वांना स्थान देतो, कशालाच तिथे मज्जाव नाही. सत्याला तिथे स्थान आहेच, कारण स्वतःच तो सद्रूप आहे. पण जे असत आहे त्यालाही तिथे स्थान आहे, कारण तो सर्वाधार आहे. प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थान मिळते, कारण ही सृष्टीच त्रिगुणात्मक आहे, म्हणून तर ती चालते आहे. अन्यथा सर्वच जर सत्वगुणी असते तर सर्वच परमपदाला पोहोचले असते. पण येथे कर्मात स्वातंत्र्य आहे आणि स्थान त्या व्यक्तीच्या कर्माप्रमाणेच मिळणार आहे. म्हणून मग कोणी राजा होतो, कोणी मंत्री होतो, कोणी सामान्य नागरिक, कोणी गुंड. पण मग प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे या जन्मात नाहीतर पुढील जन्मात फल भोगावेच लागते आणि तसे त्याला स्थान मिळते. म्हणून तो स्थानद असा आहे. 388वे शुभनाम आहे ध्रुवः. ध्रुव म्हणजे अविचल, निष्कंप, सुस्थिर, अविनाशी, निश्चल. जग भ्रमते आहे, त्यात स्थिर असे काहीच दिसत नाही. सर्व जंगम आहे, स्थावर काहीच नाही. सर्व स्थावरात म्हणजे स्थिर भक्कम अशा पर्वतात हिमालय हा सर्वात मोठा स्थावर म्हटला आहे. पण खरोखर तो काय स्थिर आहे का हो? त्याचे कडे कोसळत असतात, तो प्रतिक्षणी घटत आहे. जे जे संहिता आहे ते ते विहत होणारच. यद दृश्यम तद नष्टम. म्हणूनच तर त्याला जगत म्हणजे सतत गतिमान, नित्य, परिवर्तनशील असे म्हणावयाचे. अशा या अस्थिरतेच्या महासागरात तळाशी जो शांताकार पहुडलेला आहे तो तुरीय ध्रुव होय. संहाराच्या उद्भवस्थिती लयांचा त्याला स्पर्शही होत नाही. ते जे कूटस्थ परमात्म तत्व तेच म्हणावयाचे ध्रुव. मग आपल्या या छोट्याशा आयुष्यात आपल्याला ध्रुवपद मिळवता येते का हो? निश्चित येते, काही अंशी तरी येते. आणि त्यासाठी बालध्रुवाची कथाही अत्यंत उद्बोधक आहे. आज आपण तीही जाणून घेऊया. महाराजा उत्तानपाद याला 2 राण्या होत्या, सुनीती आणि सुरुची. सुरुचीचा मुलगा उत्तम, सुनीतीचा ध्रुव. सुनीती ही नेहमी उपेक्षित राहायची. संसारातून विरक्त होऊन ती भगवंताच्या भजन पूजनात काल व्यतीत करीत असे. एक दिवस ध्रुव आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला होता. तेवढ्यात सुरुची तेथे आली आणि ध्रुवाला म्हणाली, ही जागा आणि सिंहासन माझा मुलगा उत्तम याचे आहे. तुला हे पद प्राप्त करायला भगवंताची आराधना करावी लागेल, उठ. ध्रुव अत्यंत दुःखी होऊन आईकडे आला व तिला ही घटना सांगितली. तिलाही फार वाईट वाटले, पण ती पुत्राला म्हणाली, बाळा, सुरुचीने योग्यच सांगितले. तुला परमेश्वराची आराधना करावी लागेल. आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ते 5 वर्षाचे बालक वनात गेले. वाटेत महर्षी नारद भेटले. त्यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण ध्रुव मात्र आपल्या निश्चयावर अटल राहिला. शेवटी त्यांनी ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 मंत्र दिला व यमुनेच्या तीरी मधुवनात तप करावयास सांगितले. ध्रुव महर्षी नारदांना प्रणाम करून मधुवनात पोहोचला. तेथे त्याने 4 महिने अनुक्रमे बोरे, वाळलेली पाने, जल आणि 4थ्या महिन्यात केवळ वायू भक्षण करून तपश्चर्या केली. 5व्या महिन्यात पायावर उभे राहून श्वासही अवरोधून तपस्या केली.
वासुदेवामध्ये त्याचे चित्त एकाग्र झाले. अचानक त्याच्या हृदयात एक ज्योत अंतर्विहित झाली. ध्रुवाने पाहिले की शंखचक्र गदा पद्मधारी भगवान स्वयं समोर उभे ठाकलेले. ध्रुवाने हात जोडले. त्यांची स्तुती करू इच्छित होता, पण शब्दच उमटेनात. तेव्हा भगवंतांनी त्याच्या गालाला शंखाचा स्पर्श केला. ध्रुवाच्या मनात सरस्वती जागृत झाली. त्याने भावपूर्ण शब्दात भगवंताची स्तुती केली आणि भगवंतांनी त्याला अढळ पदाचे वरदान दिले. घरी आल्यावर ध्रुवाला राज्याभिषेक झाला. प्रारब्ध निःशेष झाल्यावर स्वर्गातून आलेल्या विमानातून बसून ध्रुव स्वर्गात गेला. त्याला अविचल धाम प्राप्त झाले. उत्तर दिशेतील अढळ ध्रुव तारा आजही या अपूर्व तपस्येचा साक्षीदार आहे. तेव्हा ध्रुव या भगवंतांच्या विशेषणाचा हा अर्थ आपण सर्वांनी मनामध्ये कोरून घ्यावा असाच आहे. 389वे विशेषण आहे परर्धी. परावृद्धी. श्रेष्ठ ऐश्वर्य म्हणजे परर्धी होय. बाह्य वृद्धीचा ह्रास होतो व लोपही होतो. जिचा कधी ह्रास वा लोप होऊ शकत नाही तीच अव्यय, अलय, बीजभूत परावृद्धी म्हणावयाची. अशी परावृद्धी म्हणजे या विश्वाचे आदिकारण ब्रह्म होय, परब्रह्म होय. विश्वाचा आकार आला गेला तरी ती कायमच राहते. लक्ष्मीहून लक्ष्मीचा स्वामी हा श्रेष्ठ होय आणि खरोखर तोच परर्धी म्हणावयाचा. ती स्वेच्छा अंगीकारणारा व तिच्या स्वेच्छया त्याग करणारा जो अंतर आत्मा, स्वतंत्र आत्मा, तोच परर्धी होय. 390वे विशेषण आहे परमस्पष्टः म्हणजे ज्याचे दर्शन स्वच्छ होते, जे शोभिवंत आहे त्याला परमस्पष्ट म्हणावयाचे. घड्याळाची काच जर मलिन असली वा रंगीत असली तर ते आकडे तितकेसे स्पष्ट दिसत नाहीत. अंतरायामुळे स्पष्ट दर्शन होत नाही. ते आपल्या इंद्रियांच्या द्वारा म्हणजे मध्यस्थीनेच होते. ही इंद्रिय शाबूत असली तर मग ज्ञान स्पष्ट होते. अतींद्रिय ज्ञानाला परमस्पष्ट असे म्हटले आहे. विषय ज्ञान हे ज्ञेय, ज्ञातृ, ज्ञानक्रिया अशा भेदाने होत असते. आत्मज्ञानात तसा भेद नाही. म्हणून आत्मज्ञान म्हणजे आत्मतत्व हे परमस्पष्ट म्हणावयाचे. स्पष्ट म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात संविद रूपाने अहम असे संस्फुरण होणारा स्वतः प्रमाण, म्हणून तो स्पष्ट म्हणावयाचा. 391वे शुभनाम आहे तुष्टः. तुष्ट म्हणजे सदा तृप्त असलेला. परमात्मा हा कोणत्याही कारणासाठी पराधीन नसल्यामुळे आणि सर्वस्वी स्वायत्त असल्यामुळे तो तुष्ट म्हणजे आत्मज्ञेय, आत्मना तुष्ट असा आहे. जीवाला आपल्या सुखासाठी बाह्य जगावर अवलंबून राहावे लागते. पराधीनतेचेच दुसरे नाव दुःख. परमात्मा हा सर्वस्वी पूर्ण काम म्हणून तोच तुष्ट असा आहे. जो तुष्ट आहे त्याला सुखदुःखाचे मात्रा स्पर्श व्यथा देत नाहीत. म्हणून गीता सांगते, यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरं सोमृतत्वाय कल्पते. अर्थ असा की हे पुरुष श्रेष्ठा, ज्या सुखदुःख समान मानणाऱ्या धीरोदात्त पुरुषाला हे इंद्रिय विषय व्यथित करू शकत नाहीत, तो पुरुष अमृततत्वाला म्हणजे मोक्षाला योग्य होतो. ब्रह्मनिर्वाण अथवा मोक्ष तिथेच तुष्टी असते. अभाग्याचे भाग्य बनविणारा स्पर्शमणी म्हणजे संतोष होय. तो लाभला की परमात्मा अर्थात तुष्टी प्राप्त होते. 392वे शुभनाम आहे पुष्टः. पुष्ट म्हणजे ज्याचे पोषण उत्तम झाले आहे असा. तुष्टी आंतरिक भाव आहे, तर पुष्टी
हा बाह्य भाव आहे. परंतु परमात्म्याबाबत अंतर्बाह्य एकच होऊन जातात. त्यामुळे पुष्टीसुद्धा आंतरिकच म्हणावयाची. जे परमात्म्याचे सदा एकरसत्व अनुभवतात तेव्हा त्या गुणानेच ते पुष्ट होऊन जातात. परमात्मा स्वयंपूर्ण असल्यामुळे तो पुष्ट आहे. तुष्ट आणि पुष्ट ही जोडपदेच समजावयाची. आंतरिक तुष्टी बाह्य पुष्टीलाही जन्मच देते. तुष्टी हे कारण आहे, पुष्टी हे कार्य आहे आणि म्हणून आधी तुष्ट पद आले आहे, मागाहून पुष्ट पद आले आहे. ही पुष्टी शरीराला जसे उत्तम व सकस सात्विक अन्न सेवन केल्यावर मिळते तशी मनाला सुसंस्काराने मिळते आणि म्हणूनच संतांना आपल्या जीवनात अतिशय महत्त्व असते. आणि म्हणूनच सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, असे परमेश्वराजवळ नित्य मागणे मागावयाचे. 393वे शुभनाम आहे शुभेक्षणः. ज्याचे ईक्षण, ज्याचे दर्शन शुभ आहे असा. जो तुष्ट आणि पुष्ट असतो त्याचीच जगाकडे पाहण्याची दृष्टी शुभ असते. जीव मी मर्त्य आहे, सुखी आहे अशी अशुभ भावना करतो म्हणून त्याला जग तसेच अशुभ प्रतीत होते. परमात्मा मी सच्चिदानंद आहे अशी शुभ भावना करतो आणि त्याला सारे जग तसेच दिसते. ते आत्मतत्व शुद्ध आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे अशी परमात्म्याची दृष्टी असल्यामुळे तो शुभदृष्टी म्हणावयाचा. शुभम ईक्षते इति शुभेक्षणः. शुभम ईक्षणं दर्शनं यस्य सः शुभेक्षणः. परमात्म्याचे दर्शन सर्व शुभ म्हणजे शुभंकर आहे. ते मोक्षार्थीला मोक्ष व भोगार्थीला भोग देते. त्याच्या दर्शनाने मुमुक्षूंना मोक्ष लाभतो. संसारी जनांना भोगाची प्राप्ती होते. संशय नाहीसे होतात. पातकी पवित्र होतात. हृदयाच्या ग्रंथी सुटतात. म्हणून त्याचे दर्शन शुभकारक होय. शुभेक्षण या शब्दाचा आणखी एक अर्थ असा आहे की जो डोळ्यांनी शुभच पाहतो त्याला सगळे शुभच दिसते असा. ज्या युधिष्ठिरासाठी भीष्मांनी हे विष्णू सहस्रनाम सांगितले तो युधिष्ठिर असा शुभेक्षण होता. महाभारतात अज्ञातवासातील पांडवांचा शोध दुर्योधनाला घेता आला नाही. त्यावेळेला पांडव कोठे सापडतील त्याचे विवेचन करताना भीष्माचार्यांनी युधिष्ठिराची थोरवी सांगितली आहे, ती आपण पाहूया. ज्या कोणा राजाच्या राजधानीत वा राज्यात राजा युधिष्ठिर राहत असेल त्या राजाचे वा राज्याचे अकल्याण व्हायचे नाही. ज्या राज्यामध्ये राजा युधिष्ठिर राहत असेल त्या राज्यातील लोक प्रिय भाषण करणारे, नेहमी संयमाने वागणारे, सत्याचरणी, तुष्ट पुष्ट पवित्र, कर्तव्य पालनात दक्ष असेच असतील. ते स्वतःहून धर्माचे पालन करणारे असतील. त्या राज्यात मोठ्या प्रमाणावर वेदघोष चालू असेल. पुष्कळ पूर्णाहुती यज्ञ होतील आणि पुष्कळ दक्षिणा दिली जाईल. जेथे राजा युधिष्ठिर राहत असेल तेथे भयाचा शिरकाव होणार नाही. ज्या देशात राजा युधिष्ठिर असेल तेथील लोक योग्य ती दाने देणारे, अतिशय उत्साही, आपापला धर्म आचरणारे, अशुभ टाळून शुभ प्राप्त करू इच्छिणारे, यज्ञ करण्यात तत्पर आणि कल्याणासाठी व्रताचरण करणारे असतील. त्यांचे आचरण शुभ, कल्याणकारक आणि पवित्र असेल. त्यांना शुभ प्राप्तीची इच्छा असेल आणि त्यांचे विचारही शुभ असतील. ज्याच्या ठिकाणी सत्य, धैर्य, दातृत्व, परमशांती, अढळ क्षमाशीलता, विनय, ऐश्वर, कीर्ती, श्रेष्ठ प्रकारचे तेज व सरळपणा आहे आणि कोणताही दुष्टावा नाही, तोच युधिष्ठिर. गुप्तपणे तो राहत आहे तेथेच तू जावेस हे उत्तम. असे अनंत सद्गुण धारण केलेला युधिष्ठिर
शुभे क्षण होता आणि म्हणून युधिष्ठिराने जीवनाची सर्व द्वंद्वे शांतपणे व धीरोदात्तपणे पचवली आणि युद्धामध्ये प्रचंड विजय मिळवला आणि सद्धर्माचे राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित केले. अर्थ असा की जे शुभे क्षण आणि श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांच्या आचरणामुळे आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचे लोक हे सुद्धा अतिशय समाधानी, पवित्र आणि उत्तम आचरण ठेवणारे असेच होतात. त्यामुळे आपणही सत्पुरुषांचा, संतांचा विचार सदैव मनामध्ये धारण करायचा आणि उत्तम असेच कार्य करावयाचे असा या विशेषणांचा अर्थ आहे. असाच सद्विचार मनामध्ये धारण करून आज आपण येथेच थांबूया आणि आता पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.